दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। टीव्हीवर त्याची चर्चा आहे, राजकारण तापलंय, प्रत्येक जण या आंदोलनाबद्दल बोलतोय आणि निश्चितच हे आंदोलन तितकं महत्त्वाचंही आहे। पण याच देशात शेकडो किलोमीटर दूर मध्य प्रदेशमध्ये काही आदिवासी कुटुंब अशी आहेत जी स्वतःच्या जिवंतपणी स्वतःची चिताच रचून बसलेत। हो, ही कोणत्याही चित्रपटाची कथा नाही, तर ही भारतातील विकासाच्या नावाखाली उभा राहिलेला एक जिवंत प्रश्न आहे। आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की आंदोलनाकडे आणि समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आक्रोश, लाखोंचं संख्याबळ हे सगळं झाल्यावरच आंदोलनाकडे लक्ष दिलं जाईल का? शांतपणे सुरू असलेलं आंदोलन दुर्लक्षित करणं हे सोपं आहे का, असा प्रश्न सतत मनात उद्भवतोय। कारण मध्य प्रदेशातील छतरपूर आणि पन्ना जिल्ह्यात सुरू असलेल्या केन बेतवा नदी जोड प्रकल्पाविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून अशाच प्रकारे काही आदिवासी कुटुंब आंदोलन करतायत। त्यांच्या आंदोलनाचं नाव आहे चिता आंदोलन आणि फाशी आंदोलन। हे नाव ऐकताच अंगावर काटा येतोय, कारण या आंदोलनात लोक प्रतिकात्मक स्वरूपात स्वतःची चिता रचतायत। काही जण फासाचे दोर घेऊन उभे आहेत आणि एकच संदेश देत आहेत, ते म्हणजे जमीन गेली, जंगल गेलं, पाणी गेलं, आता जगून तरी काय करायचं। हे आंदोलन 3 जुलैपासून कुपी गावाजवळ बाराना नदीच्या काठावर सुरू आहे। या आंदोलनाचं नेतृत्व विशेष म्हणजे आदिवासी महिला करतायत। त्यांच्यासाठी ही फक्त एक जमीन नाहीये, तर या जमिनीवर त्यांचा जन्म झाला, या जंगलात त्यांनी आयुष्य घालवलंय आणि याच नदीने त्यांच्या पिढ्या वाढवल्यात। त्यांच्यासाठी ही जमीन म्हणजे ओळख, संस्कृती, इतिहास आणि अस्तित्व आहे। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की केन बेतवा लिंक प्रकल्पामुळे त्यांना गाव सोडावं लागतंय, पण त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळालेली नाहीये, योग्य पुनर्वसन झालेलं नाहीये। अनेकांनी आपल्या शेती, जंगल, रोजगार आणि सांस्कृतिक ओळख देखील गमावली आहे। काहींवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, तर काहींची वीज जी आहे ती खंडित करण्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी शाळाही पाडण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। दरम्यान आंदोलनाचे प्रमुख अमित भटनागर गेल्या 11 दिवसांपासून आमरण उपोषण करतात। रविवारी पोलिसांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलन हटवलं आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। पण आता सरकारची बाजूही समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। सरकारच्या मते हा प्रकल्प देशातील सर्वात महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांपैकी एक आहे। सुमारे 44,605 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेशातल्या 44 लाख आणि उत्तर प्रदेशमधल्या 21 लाख लोकांना पिण्याचं पाणी मिळणार आहे। मोठ्या प्रमाणावर सिंचनाची सुविधा निर्माण होणार आहे आणि 103 मेगावॅट जलविद्युत आणि 27 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होईल। म्हणजेच काय, तर एका बाजूला विकासाचा दावा आहे, तर दुसऱ्या बाजूला विस्थापनाची भीती आहे। भारतात विकास प्रकल्पांवरून आंदोलन ही काही नवीन गोष्ट नाहीये। नर्मदा बचाव आंदोलन असेल किंवा पॉस्को प्रकल्पाविरोधात आंदोलन असेल, हसदेव अरण्य बचाव आंदोलन असेल किंवा अनेक असे आंदोलन आहेत ज्या संघर्षांमध्ये स्थानिकांनी जमीन, जंगल आणि पुनर्वसनाचे प्रश्न उपस्थित केले होते। प्रत्येक वेळी एकच प्रश्न समोर आलाय की विकास होणार, पण त्याची किंमत कोण मोजणार? आज सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या आंदोलनांकडे संपूर्ण देशाचं लक्ष जातं, पण दुर्गम भागातील अनेक आंदोलनांना तितकं लक्ष मिळत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलनकर्ते वारंवार करतात। जेव्हा कॅमेरे नसतात, जेव्हा मोठ्या शहरांमध्ये चर्चा होत नाही, तेव्हा अनेकांचा आवाज देशापर्यंत पोहोचतच नाही। आणि म्हणूनच आदिवासींना आपल्या वेदना दाखवण्यासाठी चिता आंदोलन आणि फाशी आंदोलन यासारख्या अत्यंत टोकाच्या प्रतीकांचा आधार घ्यावा लागतो। प्रशासनाचं म्हणणं आहे की आंदोलनाची अधिकृत माहिती त्यांना आधी देण्यात आली नव्हती, मात्र अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली असून त्यांच्या मागण्यांचा आढावा घेतलेला आहे। पन्ना आणि छतरपूर जिल्ह्यातील तक्रारी संबंधित प्रशासनाकडून सोडवल्या जातील, असंही प्रशासनाने स्पष्ट केलंय। पण या संपूर्ण घटनेतून एक मोठा प्रश्न उभा राहतोय की विकास महत्त्वाचा आहेच, पण विकासाच्या रस्त्यावर जर कोणाचं घर, जमीन, संस्कृती आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर त्या लोकांचा आवाज ऐकला जाणंही तितकंच महत्त्वाचं नाहीये का? लोकशाहीमध्ये आंदोलन हा घटनात्मक अधिकार आहे, पण कोणतं आंदोलन देशाच्या चर्चेत येतं आणि कोणतं शांतपणे दुर्लक्षित राहतं, हा देखील विचार करण्याचाच विषय आहे। माझा एक प्रश्न आहे की देशाच्या विकासासाठी मोठे प्रकल्प आवश्यक आहेत का? तर होय, पण त्याच वेळी विस्थापित कुटुंबांना न्याय, योग्य नुकसान भरपाई आणि सन्मानाने पुनर्वसन मिळणं हे देखील सरकारचं तितकंच मोठं कर्तव्य आहे। तुमच्या मते या प्रकरणात सरकारने आणखी काय करायला हवं आणि विकास आणि मानवी हक्क यांच्यात योग्य समतोल कसा साधला जाऊ शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि अशा महत्त्वाच्या आणि दुर्लक्षित विषयांवर सखोल माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।